नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याच्या घाऱ्या। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण बघून घेऊयात। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी किसलेला लाल भोपळा, अर्धी वाटी गूळ, गव्हाचं पीठ, तेल, मीठ, तीळ, सुंठ पावडर आणि वेलची पावडर। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला हा किसलेला भोपळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे। तर यात घालून घ्यायचा आपल्याला किसलेला भोपळा। आणि त्यानंतर आपल्याला घालायचा हा गूळ। आता हे आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं। ह्यात अजिबात आपण पाणी वापरायचं नाही। या गुळातच आपल्याला हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे। आता आपला हा भोपळा गुळात शिजवून झालाय। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा शिजवलेला भोपळा थंड करून घ्यायचा। आता हा शिजवलेला भोपळा आपण थंड करून घेतलाय। आता यात आपण पुढचं साहित्य घालून घेऊया। यात घालणार आहे मी 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा सुंठ आणि अगदी चिमूटभर मीठ। तर हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं। तर हे सगळं आपलं एकत्र झालंय। आता यात आपल्याला लागेल तसं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं। गव्हाचं पीठ आपल्याला थोडं थोडं करून घालायचं। यात बसेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ यात वापरायचं आहे। तर आपलं हे पीठ मळून झालंय। यात आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। जे गुळाचं पाणी सुटलं होतं तेवढ्यातच आपण गव्हाचं पीठ घालून हे मळून घेतले। आता आपण घाऱ्या करायला घ्यायच्यात, पण त्याआधी आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवूया। आता आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण घाऱ्या करायला घेऊयात। त्यासाठी मी एक पोळपाट घेतलाय। त्याच्यावर आपल्याला आता एक प्लास्टिक अंथरून घ्यायचं आणि याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। आता आपल्याला या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि पाण्याच्या हाताने हे आपल्याला असे थापटून घ्यायचे। आता अशाच आपण बाकीच्या घाऱ्या पण बनवून घेऊयात। आता आपल्या घाऱ्या थापटून झाल्यात। आता याला आपण वरून तीळ लावून घ्यायचे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खसखसही लावू शकता। आणि आता आपलं तेलही गरम झालंय। या घाऱ्या आपण त्या तेलात सोडूयात। तर या घाऱ्या आपल्याला मोठ्या गॅसवर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। आता आपल्या या घाऱ्यांना छान तांबूस रंग आलाय। आता आपण या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे तयार आहेत आपल्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।